एकदा एका जंगलामध्ये एक सोन्याची गुफा आणि तिच्यावरती त्या वाघाचं राज्य होतं. परंतु त्याला ती गुहा जी होती ती त्याच्या पुढील येणाऱ्या पिढ्यांसाठी सुरक्षित ठेवायची होती. सोन्याची होती, त्यामध्ये सर्व प्रकारच्या गोष्टी अवेलेबल होता आणि त्याच्या जीवनाचं ध्येय तेच होतं की ती गुफा सुरक्षित राहावी. परंतु त्या ठिकाणी जंगलातले कोल्हे कुत्रे यायचे आणि येऊन घाण वगैरे करायचे आणि तो त्या कोल्ह्या कुत्र्यांना बोलायचा की तुम्ही काय येता. तेव्हा ते कुत्रे म्हणायचे की वाघ साहेब काही प्रॉब्लेम नाही आहे, ही गुफा रिकामी आहे म्हणून आम्ही यामध्ये येतो, ज्यावेळेस तुम्हाला हिची गरज पडेल तेव्हा आम्ही ती सोडून जाऊ. परंतु वाघाला माहीत होतं की हे इथून कधीही निघून जाणार नाहीत. परंतु वाघ त्या ठिकाणी राहू शकत नव्हता, कारण की त्याला जंगलावरती राज्य करायचं होतं. मग तो गेला त्यांच्या गुरुकडे आणि गुरुला विचारलं की काय करावं या कुत्र्यांना काढून देण्यासाठी. मग त्यानं सांगितलं की ते कुत्रे म्हणतात तसं कर, की ते म्हणतात ती गुफेची जेव्हा तुम्हाला गरज पडेल तेव्हा आम्ही रिकामी करू, म्हणजे ती कशानं तरी भर. त्या वाघानं काय केलं, आपले पुतणे आणि नातेवाईक त्या गुहेमध्ये आणून ठेवले आणि त्या कुत्र्यांना सांगितलं की आजपासून माझे लोक आले, तुम्ही उद्यापासून या ठिकाणी यायचं नाही, आणि ते कुत्रे येणं बंद झाले. तर ही पूर्ण जी गोष्ट सांगण्याचा उद्देश असा होता की या प्रकृतीला व्हॅक्यूम म्हणजे रिकामी जागा पसंत नाही आहे. जर तुमचं मन रिकामं असेल, तुम्हाला काही काम नसेल, तर तुम्हाला मास्टरबेशन हस्तमैथून करण्याची इच्छा होणारच आहे. त्यासाठी तुमचं मन हे तुमच्या त्या वाघाच्या नातेवाईकासारखं सद्गुणांनी भरायचं आहे. तेव्हा कुठे तुम्हाला यश, तुमचं टार्गेट आणि जीवनाचे ध्येय प्राप्त होण्यासाठी एनर्जी मिळेल.